तर हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर डोळ्यामध्ये सुजले का दिसत आहेत का? झोपून उठली आहे मी आत्ता आणि स्वयंपाकाची तयारी चालली आहे. त्यामुळं भात लावते. मेथी नीट करून घेतलेली होती मी दुपारीच. तर आता मेथीची भाजी, भात, पावट्याची आमटी असा आजचा जेवणाचा बेत आहे. रुद्र बाहेर लोळतोय अजून तसाच. आता 5:30 वाजून गेलेत. आज उशीर झालाय. दुकानावर पण जायचंय या त्यामुळं कालचा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्स आले, 2-3 कमेंट्स फक्त आले. जास्त कमेंट्स कोणी टाकल्या नाहीत. कमेंट्स तर करत जावा. व्हिडिओ भरपूर जण बघतात पण कमेंट्स नाहीत करत, सबस्क्राईब नाहीत करत. कमेंट्स केल्या, सबस्क्राईब केलं तर पुढं व्हिडिओ बनवायला मला अजून छान वाटेल. खूप छान छान असे पण व्हिडिओ टाकत जाईन मी. आणि टाकायला काय प्रॉब्लेम नाही आहे मला अजून छान छान व्हिडिओ. पण विषय काय होतो की मी एकटीच असते. म्हणजे रुद्राला घेऊन मी किती असे करणारे व्हिडिओ, हा मोठा प्रॉब्लेम होतोय ना. त्यामुळं थोडे जसे होतील तसे मी व्हिडिओ टाकते. एक मिनिट मी इथं ठेवते कॅमेरा, म्हणजे पाण्यात पडू नये. खाली पाणी ठेवले भरून. मी इकडं तिकडं केलेलं पण दिसेल तुम्हाला. ऋदू इथं खाली उभा आहे. ऋदू हाय म्हण. इथं जा, तिथं जाऊन हाय म्हण. जा त्याच्यावर, तिथं उभं राहते त्याच्यावर. फोन नाही आलेला. हा दिसला का? तिथे उभा आहे. हाय कर की तू. असं हाय. काय करताय? तू म्हण की काय करताय? बसतोय तू खाली, बसतोय. तो दिसतोय ना, दिसतोय तरी पण रुदा तू दिसतोय हा. खाली बसतोय तो, दिसतोय हा. उद्याची आमटी करून घेते. दिसतोय का रुद्र? आमचं दिसतोय का बघा. थांबा एक मिनिट, अँगल सेट करू द्या. दिसतोय का तिथं? कोण बसलंय बघा बरं. कोण आहे बघा बरं. रुदा हाय गाईज म्हणते. उठणार नाही तिथून. ही चिनी मातीची भरणी कोणाकोणाकडे आहे कमेंट्स करून सांगा. चटणीला मी हीच वापरते, चटणी ठेवायला. मी उठला वय ही श्रीमंतची भरणी बेळगावमध्ये आमचा मॉल आहे, तिथून घेतलेली मी 110 रुपयाला ही भरणी. भरपूर चटणी बसते. दिसायला छोटे पण ही भरपूर मोठी आहे. आणि ह्याच्यातली उठलावर ह्याच्यातलीच मोठी भरणी घेतलेली. एवढी असेल, एवढी उठला 190 रुपयाला घेतलेली. 190 रुपयाला घेतलेली तीच आहे पाणी.
190 रुपयाला घेतलेली ती भरली. आणि खूप वस्तू घेतलेल्या होत्या मी, त्यामुळे बऱ्यापैकी तिथं स्वस्त मिळालेलं. आणि अशी भरणी बाहेर गेलं तर खूप महाग बसते. तरी इथं गावात पण विकायला येतात ना, तरी त्यांच्याकडे पण मी बघितलेली, पण महाग मिळतात. त्याच्यामध्ये त्या जी भरणी ते 500-600ला देतात ना, ती तिथं मला 350 रुपयाला सांगितलेली भरणी. आणि एवढी मोठी कशासाठी म्हटलं, आम्ही फक्त चौघं तर आहे ना, एवढी मोठी घेऊन काय करणार आहे. त्यामुळे मी छोट्यातले घेतलेली, म्हणजे 2 घेतलेल्या मी. एक मिसळलेली चटणी ठेवायला मोठीवाली आणि एक छोटीवाली घेतलेली, जी आपली नॉर्मल रोजची कालवणाला लागते ती चटणी ठेवण्यासाठी. रुद्र गेलाय बाहेर. आणि ते चांगली सवय आहे का वाईट सवय आहे मला माहित नाहीये. कोणाकोणाला सवय आहे ते मला हे सांगा. की म्हणजे आपण आता भांडी घासून ठेवलेली असतात ना, तरी मला मी कालवण करायला घेतलं किंवा भात लावायला घेतला, कोणतंही भाजी करायला घेतली तर ते भांडं खंगवून घ्यायची सवय आहे. म्हणजे ते पाण्यानं खंगवून घेतल्याशिवाय परत गॅसवर ठेवू वाटत नाही. कोथिंबीर म्हणा, म्हणजे कुठलीही भाजी घ्यायची म्हटली तर भाज्या तर प्रत्येक जण धुवून घेतं, म्हणजे धुतलेल्या असल्या तरी पण मला प्रत्येक गोष्टी म्हणजे असे धुवून घेतल्याशिवाय चांगलं वाटत नाही ठेवायला. जरी आत्ता धुवून ठेवलेली असेल ना, तरी पण ती परत धुतल्याशिवाय बरोबर वाटत नाही. कोणाकोणाला सवय मला सांगा नक्की कमेंट करून. सांगा कमेंट मध्ये. कालवण हे टाकून झालेलं आहे. कालवण टाकून झालंय. आता भाजी घालते एका साईडला. कुकर झाला म्हणजे रुद्राला भात काढते. काय झालं रे बाळ? काय झालं रे बाळू? बाबा काय नाही. ऋतू असलं की तुम्हाला पण व्हिडिओ बघायला, ब्लॉग बघायला छान वाटत असेल. कारण त्याचं अधूनमधून इकडं तिकडं खेळणं, बोलणं. भाजी टाकून घेते. भाजी टाकून घेते. भाजी पडली की खाली. काय झालं? जा ना खेळ बाहेर. भात लावलाय मी, भाजी टाकते. जा भात द्यायचं तुला. मग आता कुठे आहे? आता इथं उभा आहे किचन मध्ये, म्हणतोय घरात मी येऊ का? आगाव झालाय ना. पाठीमाग सर तेल उडल अंगावर. उडल ना उडल. आवाज येतो ना त्याचा बोललेला, तुला कसं बोलतोय? येतोय कोणाला येतोय? तुलाच येतोय होय. इथं नाचल. आरशात बघितलं काय लागलंय तुला? डोळ्याच्या तिथं खाली काय लागलंय?
काय लागले? तुलाच काय लागले? काय बांधू? इथं नख लागले. तुला आरशात बघू जा. नाकाला नख लागलंय तुझं. बघ की दिसतंय का? लागलंय का? आ? आणि मग नाही काय म्हणतोय. कोणाचं लागलंय नख? तुझंच लागलंय होय. आ? फटकं काय घ्यायची? काय झालं? ए परा इथं ह्यांना सांग. ऋतू ह्यांना सांग. ऐक की. ह्यांना दिसतंय का तू? भाऊ कर ह्यांना. जा पाठीमाग तर पाठीमाग. हा आणि तोंडाला लावून भाऊ दाखव त्यांना. भाऊ करून दाखव. भाऊ करून दाखव. हा बांधना तोंडाला. हा दाखव ना भाऊ करून त्यांना. दाखव की भाऊ करून. भाऊ करतोय. हा हा बीला का सगळे तुम्ही भाऊ करतोय. हा का रुद्र कुठे आहे? दिसतंय का तुम्हाला? रुद्र दिसतंय का? रुद्र दिसतंय का? दिसतोय का रे येळंबा? कशाला धुवायचं? ओलं झाला. चला आता ह्या रुमाला खेळ घेताना का हा रुमाला ओला केला ऐका. पाणी पिळू दे ना. पाणी पिळू दे ना त्याच. तर इकडं एक शिट्टी झाली आहे. इकडं झालंय. मेथीची भाजी पण टाकली आहे. थोड्या वेळाने दाखवायचं होत आल्यावर. किचन भरून घेतलाय. काम करायचं का तुम्हाला? हे बघा बरं. फ्रीज सगळं पोरग पुसतंय माझं. ऐका नाही त्याचे काम करतो म्हणा मी. हा दिसतंय का? बघा बरं. एवढ्या हाताने म्हणा मी फ्रीज पुसते. नीट पुसते मी. लय आगाव आहे. आज ताडबा कसं भरले. मेथीची भाजी, पावट्याची आमटी, परत भाकरी, भात आणि आंबा. आणि तुमचे दाजी बसले जेवायला. रुद्र तिकडच आहे घरी. माझं जेवण झालंय. थोडासा भात खाणार थोड्या वेळानं आणि झोपायचं. उठायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं एवढंच काम असतं आपलं. वेदू पण तिकडच आहे. आणि तुम्हाला दाखवायचं होतं मीठ. तुम्हाला दाखवायचं होतं की वाकळा शिवून घेतलेत मी. इथं पलीकडच्या माऊलीत वाकळा शिवणार आहे. तिनं वाकळा शिवून दिलेत. जास्त मोठं नाहीत, बारीकच आहेत. 6 बाय 6चे
मस्त आहे वाका. आधीची पण मी तिच्यापासून शिवून घेतलेली आहे. ही खालची आहे ना, ती पण मी तिच्यापासून शिवून घेतलेली आहे. आता ही आपण 2 शिवून घेतलेत. ही आईंची साडी आहे, ही माझ्या आजीची साडी आहे. ही एक शिवलेली आहे. कारण हे असं खराब झालं तर ऋतू हे आहे की नाही, अशा ह्या वाकळांचं काढायला लागलाय ना, त्यामुळे मग ह्या नवीन वाकळा शिवून घेतलेत. ही खूप छान साडी होती माझी, माहिती आहे का. हिरवीगार साडी होती, मला भरपूर आवडत होती ही. पण थोडीशी ही झालेली, नवरात्रात आहे की नाही, म्हणजे आरतीला जात होतो ना आम्ही, तेव्हा एका जणीचं अगरबत्तीच लागलेली थोडीशी, म्हणजे अगरबत्तीने ते थोडीफार जळलेली होती. थोडी म्हणजे ते एक टिपका पडतो ना अगरबत्तीचा, तसं झालेलं होती. त्यामुळे मग मी ही साडी म्हटलं आता तशी नेसायची नसते ना जळलेली साडी, आणि त्याच्यात हे बेडशीट टाकते, त्यामुळं असं पूर्ण साडी हिरवीगार प्लेन होती, आणि त्याच्या आतून बेडशीट टाकले त्यामुळे किती छान वाटते बघा, आतून फुलांचं वाटतंय. आणि ही साडी पण आईंची आहे. या अशा 2 वाकळा छान अशा शिवून घेते. कशा वाटतात सांग. 350 रुपयाला एक वाकाळ. अशा 4 वाकळा शिवून घेतलेत मी. गेल्या वेळेस पण 2 शिवून घेतलेल्या, आणि आता पण 2 शिवून घेतलेत. आता काय लवकर शिवायचं नाही. आता दुकानात गेली ना मी तिकडं पुण्याला सामान आणायला, तर तिथूनच आता 2-4 रग आणणार आहे. म्हणजे काय परत टेन्शन नाही. पाहुणे रावळे आली तरी आत्ता पण काय टेन्शन नाही, कारण भरपूर आहे माझ्याकडं सामान. तरी कोणी येत तर नाही पाहुणे रावळे आमच्यात कोणी येत नाही. ती आम्ही बोलवत पण नाही, भाड्याच्या घरात राहतो त्यामुळं. पण त्यामुळं आता रग बीक तर आहे. तो रग आहे तो माझ्या लग्नातला रग आहे, त्यामुळं थोडेफार अजून रग घ्यायचे. ते बसले जेवायला, तर त्यांना काय पाहिजे नको ते बघते. भेटू आपण थोड्या वेळाने परत. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. सगळेजण व्हिडिओ बघतात, परत परत रोज मी तेच सांगते व्हिडिओमध्ये की सबस्क्राईब सगळ्यांनी करा. बाय बाय, उद्या भेटू.